पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांच्या पावित्र्याची महिमा गायलेली आहे. पवित्र तो देह, संतांचा देह पवित्र असं तुकोबार या अभंगातून प्रतिपादन करतात. या अभंगात तुकोबारायांनी संतांच्या पावित्र्याची महिमा गायली. वास्तविक पाहता अनेक अभंगात तुकोबार संतांची महिमा गातात, पण संत महात्म्यांची महिमा गात असताना वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या पद्धतीने संतांची महिमा तुकोबारायांनी गायलेली आहे. वेगवेगळ्या अंगाने गायली. मग कधी संतांच्या दर्शनाची महिमा गायली, कधी संतांच्या संगतीची महिमा गायली, कधी संतांच्या नामाची महिमा गायली, कधी संतांच्या आलिंगनाची महिमा गायली, कधी संतांच्या वारीची महिमा गायली. अशी वेगवेगळ्या अंगाने तुकोबारायांनी संतांचं महिमान प्रतिपादन केलेलं आहे. कधी संतांच्या बाह्य लक्षणाचं वर्णन केलं, कधी संतांच्या अंतरंगाचं वर्णन केलं. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुकोबार संतांचं वर्णन करतात. पण काही पद्धतीनं संतांचं लक्षण समाजापुढे मांडत असताना तो साधू, तो संत महात्मा समाजाला कळला पाहिजे. या अनुषंगानं काही लक्षणं तुकोबारायांनी समाजाच्या प्रती पुढे ठेवली. संत ओळखण्यासाठी समाजाला साधू लक्षात आला पाहिजे. या अंगानं तुकोबारायांनी काही लक्षणं समाजाला कळण्यासाठी पुढे ठेवली. पण ती लक्षणं सांगत असताना ती लक्षणं फक्त साधूपुरती लागू होत नसायची, ती साधूला सोडून बाहेर जायची. ज्या लक्षणामध्ये उणीव भासत असेल त्या लक्षणाला निर्दुष्ट लक्षण म्हणता येत नाही. संत महात्म्यांच्या निर्दुष्ट लक्षणाचं वर्णन आजच्या अभंगात. निर्दुष्ट लक्षण आहे. निर्दुष्ट लक्षण कशाला म्हणतात? ज्या वर्णनामध्ये कसल्याही पद्धतीची उणीव भासत नाही, जे वर्णन यथायोग्य केलं जातं त्याला निर्दुष्ट लक्षण म्हणतात. यथायोग्य. निर्दुष्ट लक्षण कळण्यासाठी जर सोपा विषय तुम्हाला सांगायचा झाला, एखाद्या गोष्टी वस्तू व्यक्ती पदार्थाचं वर्णन केलं, पण ते वर्णन केवळ त्याच वस्तू व्यक्ती पदार्थाला लागू न होता दुसऱ्यालाही जर लागू होत असेल तर त्याला निर्दुष्ट लक्षण म्हणता येत नाही. पण एखाद्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं जर वर्णन केलं, ते लक्षण फक्त आणि फक्त त्यांनाच लागू होत असेल तर त्याला निर्दुष्ट लक्षण म्हणतात. जन्मांध माणसं हत्ती बघायला निघाली. जन्मांध आहेत आणि ती आंधळी माणसं हत्ती बघायला निघाली. आणि आंधळ्या माणसांनी अनुभवलेला हत्ती ते समाजाला सांगू लागले, आम्ही पाहिलेला हत्ती कसा आहे. आंधळ्या माणसाला जसा जसा अनुभवायला आलेला हत्ती आहे त्यांनी समाजाला तसा सांगायला सुरुवात केला. मग कोणी हत्तीचा पाय धरला, कोणी हत्तीचं पोट धरलं, कोणी हत्तीची सोंड धरली, कोण हत्तीचा कान धरला. ज्याला जसा जसा अनुभव आला त्यांनी समाजाला सांगितलं, आम्ही पाहिलाय हत्ती. आंधळ्या माणसाला विचारलं, तुम्ही पाहिलाय ना हत्ती, मग हत्तीचं वर्णन करा. आंधळ्या माणसांनी हत्तीचं वर्णन केलं. मला सांगा, आंधळ्या माणसांनी हत्तीचं केलेलं वर्णन त्याला यथायोग्य वर्णन म्हणता येईल? ज्याने कोणी हत्तीचा पाय धरला त्याला विचारलं हत्ती कसा आहे, त्यानं सांगितलं भल्या मोठ्या खांबासारखा हत्ती आहे. ज्यानं कोणी हत्तीचं पोट धरलं त्याला विचारलं हत्ती कसा आहे, त्यानं सांगितलं भल्या मोठ्याच्या गुणीसारखा, भरलेल्या गुणीसारखा हत्ती आहे. कोणी हत्तीची सोंड धरली होती त्याला विचारलं हत्ती कसा आहे, त्यानं सांगितलं मुसळासारखा हत्ती आहे. कोणी हत्तीचा कान धरला त्याला विचारलं हत्ती कसा आहे, त्याने सांगितलं सुपासारखा हत्ती आहे. मला सांगा, आंधळ्या माणसाने केलेलं हे वर्णन हत्तीचं वर्णन नाही का? वर्णन हत्तीचंच. पण या वर्णनावरून हत्ती सिद्ध होत किंवा या लक्षणाला पुरेपूर हत्ती समजता येत. वर्णन जरी हत्तीचं असलं पण ह्या लक्षणाला पूर्ण वर्णन किंवा निर्दुष्ट लक्षण म्हणता येत नाही. उणीव भासली की ते निर्दुष्ट लक्षण ठरत नाही. तसं संत महात्म्यांचं वर्णन तुकोबारायांनी वेगवेगळ्या अंगाने केलं आणि वेगवेगळ्या अंगाने त्या संतांचं वर्णन करत असताना काही लक्षणं संतांप्रती बोलली तुकोबारायांनी, पण ती लक्षणं केवळ संतांनाच लागू होत नसायची. ती लक्षणं संतांना सोडून सुद्धा बाहेर जाणारी होती. म्हणून त्या लक्षणाला निर्दुष्ट लक्षण म्हणता येत नाही. बघा तुम्ही, संत महात्मे कसे असतात असं समाजाने विचारल्यावर तुकोबारायांनी सांगितलं, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. अशी संत असतात बाबा. मग संतांच्या बाह्य रंगाचं वर्णन तुकोबारायांनी केलं. बाह्य रंगाचं संत कसे असतात? ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे, ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे, ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे माळा.
कापिजे कळी काळ तया भेनी कापिजे कळी काळ तया भेनी कापिजे कळी काळ तया भेनी कापिजे कळी काळ तया भेनी. तुकोबारांनी संतांच्या बाह्यरंगाचं वर्णन केलं. बाह्यरंगाचं वर्णन करताना तुकोबारा सांगतात संत कसे असतात बाबा. महाराज त्यांच्या बाह्यरंगाचं वर्णन करताना सांगतात ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भेनी. संत कसे असतात बाबा. ज्यांच्या कपाळाला ऊर्ध्व पुंड्र लावलेला आहे, उभा गंध आहे म्हणा किंवा कपाळाला गंध आहे असं म्हणा. ज्यांच्या कपाळाला गंध लावलेला आहे ती संत असतात. अजून काय कंठी शोभे माळ. ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते त्याला संत म्हणतात बाबा. मला सांगा बाह्यरंगाचं वर्णन तुकोबारांनी केलं. कपाळाला गंधन पवित्र तुळशीची माळ याच्यावर संत तुकोबारा सांगतात. पण केवळ या लक्षणावरूनच संत पण सिद्ध होता असं आहे का हो. गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि कपाळाला गंध हे काही फक्त संतच हात धारण करतात असं थोडीच आहे. भगवत इच्छेच्या लालसेनं निघाली साधक मंडळी हे धारण करतात. पंढरीनाथाच्या दर्शनाच्या अपेक्षेने निघाली सगळी मंडळी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि कपाळाला गंध आहे. हे लक्षण साधकांनाही लागू होत. बरं हे लक्षण फक्त साधकांना तरी कुठं लागू होतं. कपाळाला गंधन पवित्र तुळशीची माळ काही लोकांनी हे धारण केलंय. गळ्यात माळन कपाळाला गंध कशाला. लोकाला चंदन लावायला आहे. लोकांना धारण केलेलं आहे का नाही. अनेक मंडळी याला परिधान करतात. पण मात्र या लक्षणावरून संत म्हणता येत नाही. कपाळाला गंधन पवित्र तुळशीची माळ एवढाच विषय तुकोबारांच्या डोळ्यापुढे आला तर तुकाराम महाराज म्हणले लोकांनी याला परिधान केलंय. याला परिधान केलंय पण त्याला परिधान करण्याचे जी अपेक्षा आहे ती मात्र वेगळी आहे. तुकाराम महाराज सांगतात टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. देवाचे गवाळे. वाघावी ओंगळ पोटासाठी. वाघावी ओंगळ पोटासाठी.
टोपी माळा देवाची कमाल शिळा टोपी माळा देवाची कमाल. तुकाराम महाराज सांगतात गळ्यात पवित्र तुळशीची माळण कपाळाला गंध हे काही लोकांनी परिधान केले पण दांभिक आहेत हे सगळे. टिळे टोपे माळा देवाचे गबाळे कशासाठी केलं हे वाघवी उंगळ पोटासाठी पोटासाठी म्हणून काही लोकांनी याला जवळ केलं. माफी मागून बोलू का? राग नाही येणार. सोपं विचारतो तुम्हाला. आपल्याकडं रोजानं कामाला गेल्यावर किती रुपये हजेरी आहे हो? बाईला 300 गड्याला 500 असंच असेल की उग होय तर म्हणा की सगळे असंच आहे का? कसं आहे? 500 रुपये हजेरी. दिवसभर काम केलं तर रोजानं मिळालेली 500. दिवसभर काम करायचं, ऊन म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही. रोजानं लावले ना मग दिवसाचं काम करायचं तर 500 रुपये हजेरी न्यायची. बरोबर ना? उग होय म्हणत चला. बरोबर आहे, बरोबर. मला सांगा दिवसभर काम केल्यावर 500 आणि आपल्याकडं कीर्तनात टाळ घेऊन थांबल्यावर किती रुपये आहेत हो? नका चाल म्हणणं, काही नाही काही नाही, उग टाळ घेऊन थांबा. इमानदारीनं सांगा बरं कस चाललं इकडे. 500 आहेत ना? उग 500 तर आहेत की. चाल म्हणल्यावर 1000. पण असे मग मला एक निर्मळ अंतकरणाने इमानदारीने व्यवहाराच्या दृष्टीने उत्तर द्या. दिवसभर शेतात उन्हातानाचं काम करून मिळवलेले 500 बरे का 2 तासात उगत थांबून मिळालेली 500 बरे? इमानदारीने सांगा. कीर्तनाचीच बरी की व्यवहाराच्या दृष्टीने विचार केल्यावर हेच बरे आहेत. म्हणून काही लोक इकडे आलेत. त्याला देवाचं घेणं देणं नाही, संत प्रमाणाचं घेणं देणं नाही, त्याच्यापेक्षा इकडं बरं चाललंय. तुमच्या मनातलं बोललो का म्हणालो हे? लय हसायलेत माणसं. नाही बरोबर आहे ना? म्हणून काही लोकांनी याचा आधार घेतलेला आहे. वास्तविक त्यांना परमार्थाचं काही घेणं देणं नाही, पण त्याच्यापेक्षा इकडं बरं आहे. तुकोबारांनी दिलेली प्रमाणे तुकाराम महाराज सांगतात टिळे टोपी माळा देवाचे गबाळे वाघवी उंगळ पोटासाठी संत झाले कलित बहुत. अशांगानं संत महात्म्यांच्या बाह्य लक्षणाचं वर्णन तुकोबारांनी केलं. बरं हे लक्षण फक्त संतांना लागू होत नाही, साधकांना लागू होत नाही, ते दांभिक लोकांनाही लागू होत. याच्यावरून संत पण सिद्ध होत नाही. मग संत पण सिद्ध होण्याची वेगवेगळी कारण काय असतील महाराज? तसं तुकोबारांनी वेगवेगळ्या अंगाने अजून त्याचं चिंतन आपल्या पुढे वाढवलेलं आहे वाढवलेलं. एक सांगतो तुम्हाला, संतांसारखा गंध लावता येईल, संतांसारखा फेटा बांधता येईल, त्यांच्यासारखी बंडी घालता येईल, त्यांच्यासारखं सगळं व्यवस्थित राहता येईल. हुबेहूब संतांसारखा वेश परिधान करणं सोपं आहे, पण संत पण अंगी बांधणं मात्र खूप कठीण आहे. नाथ महाराज सांगतात का नाही, चंद्र सूर्यादी बिंबे करिता ती सांग प्रकाशाचे अंग नये अनिता. एका चित्रकारानं सुंदर चित्र काढलं, खूप गोड चित्र आहे. सूर्याचं चित्र काढलं, मस्त अशी 2 डोंगर काढली, एखादी वाडी काढली, 2 डोंगराच्या मधून कुठून तरी वाहणारा झरा काढला, मस्त हिरवागार झाडी काढली आणि त्या 2 डोंगराच्या मध्यभागीच असा कासरावर वरी आलेला सूर्य काढला. कासरावर खूप गोड चित्र काढलं सूर्याचं, हुबेहूब सूर्याचं चित्र काढलं चित्रकार. आणि त्यानं काढलेलं हे चित्र परिसरात त्याची प्रसिद्धी झाली. म्हणे बाबा अमुक अमुक चित्रकारानं खूप गोड सूर्याचं चित्र काढलंय, खूप देखणं चित्र आहे, हुबेहूब सूर्याचं चित्र काढलंय. चित्राच्या आवडीची माणसं परिसरातून ते चित्र बघायला निघाली आणि त्या चित्रकाराच्या घरी पोहोचले. चित्रकाराला सांगितलं, बाबा ते तू सूर्याचं चित्र काढलंय, खूप हुबेहूब चित्र काढले, ते पाहण्यासाठी आम्ही आलोय, आम्हाला ते चित्र दाखवा. असं विचारल्यानंतर चित्रकाराने सांगितलं, तुम्हाला ते सूर्याचं चित्र पाहायचंय? म्हणजे हो, एक काम करा, टेबलावर बॅटरी ठेवलेली आहे, ती बॅटरी घ्या आणि ती मधली अंधारी खोली आहे ना, त्या खोलीमध्ये ती फ्रेम मी ठेवली, ती पाहायला जा, पण बॅटरी घेऊन जा. मला इथं उत्तर अपेक्षित आहे. चित्र कशाचं आहे? चित्र सूर्याचं, पण ती बघायला मात्र बॅटरी. हे पटणारा विषय आहे का? हुबेहूब चित्र आहे सूर्याचं, हुबेहूब काढलंय. याचं उत्तर असं आहे, हुबेहूब सूर्याचं चित्र काढता येणं सोपं आहे, पण प्रकाशाचे अंग नाही अनिता, पण मात्र चित्रात प्रकाश आणता येत नाही. तसं संतांसारखं साधूसारखं हुबेहूब राहता येईल, पण मात्र संतपण अंगी बांधणं कठीण आहे. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी रानवणी.
संत पण कुठल्या बाजारात गेल्यावर विकत मिळत नाही. कुठला तरी हट्ट धरला आणि कपारी जाऊन कुठं तर भुयारात जाऊन बसलो म्हणजे ते काही मिळतं असं नाही. बाजारात गेलो ना अमुक अमुक तमुक एवढं मोल घ्या बाबा, एवढं साधू पण आम्हाला विकत द्या असं. कपडे मिळतील विकत पण साधू पण मिळणार नाही. संतपण मिळत आहे हाती, हिंडता कपाटी रानोवनी, हिंडता कपाटी रानोवनी, हिंडता कपाटी रानोवनी. नाही संत नाही नाही मोल देता भयाची नय मोल देता धनाची राशी, नाही मोल देता धनाची राशी, नय मोल देता धनाची राशी, नय मोल देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळी हे, नाही ते आकाशी पाताळी हे, नाही ते आकाशी पाताळी हे. नाही मोल देता धनाची राशी, नाही मोल पाताळी हे, नाही आकाशी पाताळी हे, नाही आकाशी पाताळी नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी रानोवनी, नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी हे. हे संतपण कुठं शोधल्यानं मिळणार नाही बाबा, विकत मिळणार नाही. मोल देता धनाची नाही मिळत, विकत मिळत. हुबेहूब संतांसारखं राहता येणं सोपं, पण संतपण अंगी बांधणं कठीण. काही मंडळी म्हणले तुकाराम महाराज आमच्या दृष्टीनं संतांची व्याख्या तरी आहे का? तुकाराम महाराजांनी समाजातली निकष उचलून घेतली म्हणजे तुमच्या दृष्टीनं सांगा तुम्ही संत कोणाला म्हणता. मग समाजातली निकष पुढे येऊ लागली. एक गडी उठला आणि तो म्हणला महाराज ज्याच्या अंगावर भगवी कपडे घातलेली आहेत त्याला संत म्हणा. तुकाराम महाराज हे शब्द ऐकले तुकाराम महाराज म्हणले भगवे कपडे घातल्यानंतर जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल तर जगातली सगळी कुत्री संत. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा कायलेश. अरे कपडे घातल्यावर जर तुम्ही त्याला भगवे वस्त्र घातल्यावर जर तुम्ही संत म्हणत असा तर कुत्र तर जन्मताच भगवा आहे की, पण त्याला संत म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांनी पुन्हा विचार अजून सांगा म्हणे तुमच्या दृष्टीनं संत कोणाला म्हणता. मग मात्र एक गडी उठला आणि तो म्हणला महाराज जन कुण लई केस वाढवली जटा वाढवल्या त्याला संत म्हणा. तुकाराम महाराज म्हणले केस वाढवल्यावर जर संत होत असेल तर या जगातले सगळे हसवल संत आहे का नाही. वाढवणी जटा फिरे दाही दिशा तरी जंबू वेशा सहज स्थिती. अरे केस वाढवल्यावर जर तुम्ही त्याला साधू म्हणत असाल तर हसवला तर जन्मतच केस आहेत. तिसरा माणूस म्हटला महाराज हे सगळं दोघांचं चुकीचं आहे म्हणजे माझ्या दृष्टीनं आहे का. म्हणजे काय तुझं मत. जो कोणी भुयारात कपारात राहतो त्याला संत म्हणा. तुकाराम महाराज म्हणले जर कपारात आणि भुयारात राहणारा संत होत असेल तर जगातली सगळी उंदर संत. उंदर कुठं राहतात बिळ्यातच खे भुयारात राहतात आहे का नाही. तुकोबारांनी सांगितलेलं आहे कोरोनिया भूमी मध्ये करी वास तरी उंदरास कायवानी. याच्यावर संतपण हे सिद्ध होतं असं नाही. मग संतपण सिद्ध होतं कशावर.
संतपण म्हणजे कुठल्या विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणजे हाताला लागतं असं नाही. आपल्याला प्रमाण पाठ आहे सगळ्यांना, आहे का नाही? नवती ते संत करिता कवित्व, संतांचे आप्त नव्हते संत. काव्य केला म्हणजे संत होतो असं नाही. कवी होईल पण संत होणार नाही. संतांच्या कुळात जन्माला आला म्हणजे तो साधूच असतो असं नाही, आहे का नाही? तुकोबाराय सांगतात, नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नवते संत. एक ध्यान ठेवा, संत कीर्तन करतात हे खरं आहे, पण सगळीच कीर्तन करणारे संत असतात असं. नवती ते संत धरिता भोपळा, करिता वाकळा प्रावरणाशी. खूप खूप मोठी यादी दिली तुकोबाराने, घरी गेल्यावर बघून घ्या. बघ उग होय तर म्हणा, नाका बघ ना, तुम्हाला कोणी विचारायला येणार कोणा. या भंगात खूप मोठी यादी आहे तुकोबाराने दिलेली आपल्याला. तसं संतपण हे कुठल्या विशिष्ट जाती जन्माला आला, विशिष्ट प्रकारचा वेशभूषेवर केशभूषेवर संतपण अवलंबून असतं असं नाही. मग संतपण अवलंबून असतं ते संतांच्या पावित्र्यावर. पावित्र्यावर संतपण सिद्ध होतं. आपल्याकडे ही पवित्रता आहे, पण आपली पवित्रता वेगळी आणि संतांच्या जवळची पवित्रता वेगळी. आपल्या पवित्रतेला बाधा आहे. तुम्ही बघा, आमच्या मराठवाड्यामध्ये मारुतीला पाणी घालायची एक पद्धत आहे. मारुती रायाला पाणी घालायला जातात, गाव इकडे असेल कळशीत पाणी घेऊन जातात. पण मारुतीला पाणी घालण्यासाठी निघालेली माणसं एकतर नव्या कपड्यानं जातात, रोज सुद्धा जाणारी माणसं नवा कपडा अंगावर असला पाहिजे, नाहीतर ओल्या अंगानं जाणार. ओल्या अंगानं, सवळ्यात म्हणतात बघा त्याला, ओल्या अंगानं जायचं. आपणही वल्ल राहायचं, कपडाही वल्ला, आणि मग ते पाणी ताजं ताजं आडाचं विहिरीचं नाहीतर हापशाचं घ्यायचं, ताजं बोरचं पाणी काढायचं आणि मग ते घेऊन जायचं. आणि असा जर माणूस मारुतीला पाणी घालण्यासाठी निघाला आणि दुसऱ्या एखाद्या माणसानं जर त्याला शिवलं तर त्याची पवित्रता बाद झाली. त्याला डबल आंघोळ करायला जावं लागेल, पाणी सांडून द्यावं लागेल कळशीत. देवाला जे पाणी घेतलं ते सांडून द्यावं लागेल. आपण आंघोळ केलेली असली तरी त्याला काही घेणं देणं नाही, त्याला पुन्हा डबल आंघोळ करावी लागेल आणि नवीन पाणी पुन्हा काढावं लागेल, मग ते पाणी घेऊन जावं लागेल. काय कारण? दुसरा माणूस शिवला की याची पवित्रता बाधित, याचं सवळं बाधित झालं. मला सांगा, ही काय पवित्रता खरी आहे हो? दुसरा माणूस शिवला ना आपली बाद झाली, काय कामाची पवित्रता? पण पवित्रता ती खरी माझ्या ज्ञानोबारायांकडे. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही कुळे पवित्रा, याची दर्शनी होती. कितीही अस्पृश्य माणूस ज्ञानोबारांच्या समाधीला स्पर्श केला की कितीही अस्पृश्य समाजाने त्याचा तिरस्कार केलेला असू द्या, पण ज्ञानोबारांच्या समाधीचा स्पर्श झाला की त्यालाही ती पवित्रता प्राप्त आहे. ही खरी पवित्रता. कितीही अस्पृश्य माणूस जरी त्याला स्पर्श केला तर त्याला ज्ञानोबारांच्या स्पर्शानं, संत महात्म्यांच्या दर्शनानं पवित्रतेची प्राप्ती होते. ही खरी पवित्रता. अशी पवित्रता संतांच्या अंगी आहे. याच पवित्रतेनं संत महात्म्यांचा देह नटलेला आहे. तुकोबारा अभंगाच्या पहिल्या पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देहा वाणी पुण्यवंत, पवित्र तो देहा वाणी पुण्यवंत, वदे अच्युत सर्व काळ, वदे अच्युत सर्व काळ, वदे अच्युत सर्व काळ, वदे अच्युत सर्व काळ, दयाच्या चिंतने हरतील दोषी, दयाच्या चिंतने हरतील दोषी.
पवित्र तो देह आणि पुण्यवंत संत महात्म्यांच्या पवित्र्याची महिमा गाताना तुकोबाराज सांगतात, पवित्र तो देह. संतांचा देह पवित्र आहे बाबा. वास्तविक पाहता देहाला पवित्र म्हणावं असं या शरीराकडे काहीच नाही. कोणत्याही अंगानं शरीराचा विचार करा, अभ्यास करा, शरीराला पवित्र म्हणावं असं या शरीराकडे काहीच नाही, काहीच नाही. तुम्ही पहा, या शरीराचा जन्म पवित्र आहे का हो? चार अंगानं पाहू आपण. शरीराचा जन्म पवित्र आहे, शरीर ज्याच्या आधारावर राहतं ते पवित्र आहे, शरीरातून जे परिणामी मिळतं ते पवित्र आहे का शरीराचा होणारा शेवट पवित्र आहे? कोणत्याही अंगाने याचा विचार, बस एवढं सांगून मी सेवा आटपणार आहे. जरा थोडं ध्यानानं ऐका. चारच टप्पे आहेत, पण या चार टप्प्यातल्या एकाही परिणामाला आपल्याला पवित्र म्हणता येत नाही. शरीराचा जन्म पवित्र आहे का? नाथ महाराज शरीराचा जन्म सांगतात, भागवताच्या माध्यमातून नाथ महाराज वर्णन करतात. अपवित्र विटाळशीचे रुधिर घोटणी झाले हे शरीर, निंदेद्वारे जन्मुनी नर आम्ही पवित्र म्हणावे ती. नाथ महाराज सांगतात आम्ही पवित्र म्हणावे ती. अर प्रश्नार्थक चिन्ह ठेवलंय पुढे नाथ महाराज. आपण आपल्याला पवित्र जर म्हणून घेत असाल तर याचा जन्म पहा. अपवित्र विटाळशीचे रुधिर घोटोनी झाले हे शरीर, निंदेद्वारे जन्मुनी नर आम्ही पवित्र म्हणावी. याचा काही विचार करावा असं मला वाटत नाही. आपल्याला म्हणल्या याचा अर्थ कळला असं. शरीराचा जन्म पवित्र नाही, पहिला विषय. दुसरा निकष जर आपल्या डोळ्यापुढे घेतला तर पहिला निकष याचा जन्म पवित्र नाही, आणि दुसरा शरीर ज्याच्या आधारावर उभं टाकलेलं आहे त्याला पवित्र म्हणता येत नाही. शरीर कशाच्या आधारावर उभं टाकले? हस्ती, रक्त आणि मांस याच्यावर याची उभारणी आहे, तरी त्या दृष्टीने तरी त्याला काही पवित्र म्हणता येतं का हो? बोला की. माणसाची हस्ती पवित्र नाही, याचं मांस पवित्र नाही, काही पवित्र नाही. एखादी वेळेस जनावर मेलं तर जनावराच्या कातड्याचा उपयोग तरी होईल, पकवाजाला वादी होईल, पुडी होईल, पानाला कामाला येईल, एखादी पिशवी बनेल, चप्पल बनेल. पण माणसाचं का कामाला येते सांगा बरं? आमच्या मराठवाड्यामध्ये मिरच्या लावल्या का नाही शेतात, तर मिरच्याच्या बुडाला कुत्र्याचं हाड नेऊन ठेवायचे. कारण जुन्या लोकांचा समज असा की त्याच्यानं बहर चांगला येतो मिरच्याला. कुत्र्याचं हाड ते कोण्या कुठला आहे, कोण आपण पाळलेला आहे का, काही काही घेणं, फक्त कुत्र्याचं असलं पाहिजे, ते बुडाला लावलं पाहिजे बस. अशी मी पाहिलेली मंडळी आहेत. पण त्यांच्याच घरातलं एखादं मरू द्या, माणूस एवढं सुद्धा ठेवत नाही तो माग. राग जर पुळाली का नाही ती, म्हणजे आज माती झाली उद्या जर राग करायची ठरली तर मग ते मधला इस्तू पोळते बघा. माणसं चिक्कुल करून भरलेली बघितलेत मी. एवढं माग ठेव माणसं मध्ये तर लागल र कोणाला उचला चला. एवढं शिल्लक राहत नाही माणसाचं का कामाला येते सांगा बरं? काही कामाला येत नाही. जनावराचं काही ना काहीतरी कामाला येईल, पण माणसाचं काहीच कामाला येत नाही. माणसाचं येते कामाला कवटी चेटके करणारे लोक, नाही तर काय कामाला येते सांगा? शरीर ज्याच्या आधारावर उभं टाकलं त्याला पवित्र म्हणता येत नाही. पहिला विषय याचा जन्म पवित्र नाही. दुसरा हे ज्याच्या आधारावर उभं टाकले ते पवित्र नाही. तिसरा विषय शरीरातून जे परिणामी मिळतात त्याला पवित्र म्हणता येत नाही. शरीराला 9 छिद्र आहेत, पण मात्र कामाची गोष्ट एकही येत नाही. तुम्ही पहा, बहुतांश इथं बसलेल्या मंडळीने असा कारखाना पाहिला असेल, ज्या कारखान्यामध्ये खराब माल मध्ये घालायचं पण बाहेर काढताना मात्र चांगला माल काढायचा. असे कारखाने पाहिले असतील. पण असा कारखाना कोणी बघितला का ज्या कारखान्यामध्ये चांगला माल मध्ये घालायचा पण बाहेर काढताना खराब माल बाहेर काढायचा? बघितलाय? बघायची काय गरज आहे? तुम्ही आम्ही बसलेले उभा टाकलेले कारखाने सगळे तेच आहेत की. ह्याला किती बी चांगलं खाऊ घाला,
वाटोळ केल्याशिवाय सोडायचे नाहीत माणसं याला. शरीराकून जे परिणामी मिळतं त्याला पवित्र म्हणता येत नाही. सुईरीक जमवणारी माणसं असतात का नाही, ते मध्यस्थी, ते जरा ईदभरचा हातभर करून सांगतात बघा. म्हणजे जमण्यास त्यांची अंतकरणातली निर्मळ भावना जमलं पाहिजे बाबा, कोणाच तर चांगलं झालं पाहिजे, मग ते जरा जास्त करून सांगणार. म्हणजे ते आमच्या गावचं पोरग माहितीये का तुम्हाला? बघा ना तुमच्या गावातल्या त्या मुलीसाठी, म्हणजे का म्हण बुगावा मी त्याच्यासाठी. अहो ते पोरग तर बघा उग, म्हणजे कसलाय पोरग, अहो काय दिसायला देखना गडी आहे. माणसं सांगतात कसलाय, अहो काय त्याचं नाक आहे, म्हणजे कसलं नाक आहे, अहो त्याचं नाक रागू सारखं नाक आहे, म्हणजे रागू सारखं टोकदार नाक आहे, कार नाक आहे. किती, अहो एवढं कार नाक आहे, त्याच्या कार नाका पुढं मंडपाचा कपडा आला तर मंडपाचा कपडा फाटल. एवढं म्हणजे अतिशोक्ती करतात मला हे सांगायचं. एवढं कार नाक, म्हणजे हो एवढं कार नाक. मला सांगा कितीही टोकदार नाक झालं आणि रागू सारखं नाक झालं तर नाकामध्ये शेंबडाशिवाय काय हो, कसलंही झालं तर त्याच्याशिवाय काय. शरीरातून जे परिणामी मिळतं त्याला पवित्र म्हणता येत नाही. काही माणसं म्हणतात काय त्याचे डोळे आहेत, कसले डोळे, अहो एवढे देखणे डोळे आहेत, त्याचे डोळे बघितलं की डोळ्यात डोळे घालून पाहत राहा वाटतं, एवढे देखणे डोळे असतील. पण त्याचे ते देखणे डोळे त्यानं सकाळी उठल्या उठल्या बघायला जावा. हा, म्हणजे डोळ्याचं देखणे पण आपल्या पुढे स्पष्ट होईल. कसलेही डोळे झाले तर डोळ्यामध्ये चिपडाशिवाय काय हो. शरीराकून जे परिणामी मिळतं त्याला पवित्र म्हणता येत नाही. जन्म पवित्र नाही, ज्याच्या आधारावर टाकलं उभं टाकलं त्याला पवित्र म्हणता येत नाही. शरीराकून जे परिणामी मिळतं त्याला पवित्र म्हणता येत नाही. शेवटचा निकष, या शरीराचा होणारा शेवट पवित्र नाही. कोणत्याही जातीत धर्मात जन्माला या, अंत्यसंस्कार आपापल्या पद्धतीने वेगवेगळे असू द्या, पण मात्र शरीराचा होणारा शेवट तीनच पद्धतीनं, ते तीन पद्धती माझ्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीतून 2 ओवीतून खर्च केल्या. ऐका, ज्ञानोबारा सांगतात शरीराचा होणारा शेवट कसा कसा आहे. माऊली सांगतात, हे विपाय अगीत पडे तरी ते भस्म होनी उडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. 2 परिणाम ज्ञानोबारा सांगतात. हे विपाय अगीत पडे, याला जाळलं म्हणा, काय होईल या शरीराची. राख पवित्र आहे का हो? राख जर पवित्र असली असती तर सावडायला गेलेली माणसं बिना आंघोळीची घरात आली असती. राख पवित्र नाही. बर, याला जाळलं नाही महाराज, पण कुठं तर मरून पडलं, कोल्या कुत्र्यानीच खाल्लं तरी ते विष्ठा. ज्ञानोबा सांगतात तर त्याची विष्ठा होईल. आणि विष्ठा पवित्र आहे का हो? माफी मागून बोलू का, विष्ठा जर पवित्र असली असती तर शेतकऱ्याला भाजीपाला लावायची गरज लागली नसती. कळालेलं, धन्यवाद. बाकीच्याला कीर्तन झाल्यावर जेवायला आहे, मस्त जेवून जा सगळे. विष्ठा पवित्र नाही. 2 परिणाम झाले. तिसरा परिणाम ज्ञानोबारांनी पुढच्या ओळीतून सांगितला. ज्ञानोबाराय सांगतात, या चुके दोन्ही काजा तय होय कुरमीचा पुंजा, ऐसा परिणाम कपिध्वजा कस्मलुगा. ज्ञानोबाराय सांगतात याला जाळलंही नाही, याला कोल्या कुत्र्यानंही खाल्लं नाही, पण याला पुरलं म्हणा किंवा सडत पडलं म्हणा तर याच्यात आळे पडतील आणि किडे पडतील. तो तरी होणारा परिणाम शरीराचा शेवट चांगला आहे का सांगा. कोणत्याही अंगानं शरीराला पवित्र म्हणता येत नाही, पण तरी तुकाराम महाराज संतांच्या देहाच्या बाबतीत बोलताना महाराज सांगतात, पवित्र तो देह. कसं काय महाराज तो देह पवित्र आहे? अहो संतांचा देह जर आपण पाहायला गेला तर आपला देह आणि संतांचा देह काय फरक आहे? सगळं सारखं आहे. आपल्या देहाची जी क्रिया ती संतांच्या देहाची क्रिया. आपल्या देहाला मलमूत्र विसर्जन तर संतांच्या देहालाही मलमूत्र विसर्जन. पण आमचा देह अपवित्र, नेमकं संतांचाच देह पवित्र का? त्याचं कारण महाराज सांगतात, जो वदे अच्युत सर्व जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व पवित्र देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळे, जो वदे अच्युत सर्व वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व
ट्रॅक्टरची बराबरी कुबोटाला येत नाही हो. हिंदुस्थान लय जुन्या लोकांना माहिती असेल आहे का नाही? हिंदुस्थान ट्रॅक्टर HMT च्या अगोदरच आहे ते, बरोबर ना? जाऊ द्या पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कशामुळे महाराज तुम्ही संतांच्या देहाला पवित्र म्हणता? महाराज सांगतात, जो वदे अच्युत सर्व काळ. ज्या महात्म्यांच्या मुखाला भगवत भजन सर्व काळ आहे, परिणाम त्यांचीच वाणी पुण्यवान. ज्या महात्म्यांची वाणी पुण्यवान, पवित्र तो दे. याला उलट करा म्हणजे अर्थ लागतो. पहिल्यांदा भजन घ्या, पुन्हा वाणी पुण्यवान घ्या, मग पवित्र तो दे. अगोदर संतांचं भजन पहा. सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत परमात्म्याचं चिंतन ज्या महात्म्यांनी सर्व काळ केलं, वाणी पुण्यवंत, मग वाणी पुण्यवंत. आणि ज्या महात्म्यांची वाणी पुण्यवंत, तुकाराम महाराज सांगतात, पवित्र तो देह. काही मंडळी म्हणतील, महाराज अहो आम्ही भजन करतोच की, पण आम्ही भजन करून आमच्या देहाला पवित्र म्हणता येत नाही की. पण संतांनी भजन केलं, नेमकं त्यांचा देह पवित्र म्हणायचं काय कारण? त्याचंही उत्तर तेच. आपण भजन करतो ते वेगळं आणि संतांनी भजन केलं ते वेगळं. आपण भजन करतो, आपल्या भजनाला काहीतरी किंमत आहे, त्याला मर्यादा आहे. आणि संत महात्म्यांच्या भजनाला मर्यादा आहे. आपल्या भजनाला मर्यादा आहे. आता उग मी 12च्या पुढे 5-10 मिनिट उग जाऊ द्या, माणसं कणाळ उठून जेवायला बसतात हो. नाहीतर असं घडी बघणार, समोर हात करणार, आहे का नाही? माणसाला जमत नाही. आपल्या परमार्थाला मर्यादा आहे, आपल्या भजनाला काहीतरी मर्यादा आहे. पण संत महात्म्यांचं भजन म्हणाल तर सर्व काळ धार अखंडित. धार अखंडित. भजन म्हणाल तर धार खंडित. ओघ चालियला नित्य पूजा होती, मुक्ता फळे रस ओविया मंगळे. आपण ही भजन करतो, पण आपल्या भजनाला काहीतरी मर्यादा आहे. पण संत महात्म्यांचं भजन सर्व काळ. आणि ज्या महात्म्यांचं भजन सर्व काळ, त्या महात्म्यांचीच वाणी पुण्यवान. आणि ज्या महात्म्यांची वाणी पुण्यवान, तुकोबार सांगतात, पवित्र तो देह. ठीक आहे महाराज, लक्षात आलं. संतांचा देह पवित्र आहे, पण हे आम्हाला सांगतं तरी कशाला? आम्हाला याचा काय फायदा? आपल्याला असलेला फायदा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तयाच्या चिंताने करतील दोषी. तयाच्या चिंताने करतील दोषी. तयाच्या
तयाच्या चिंताने तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. संतांचा देह पवित्र आहे, पण याला आम्हाला कशाला सांगता महाराज? काय आम्हाला फायदा? आपल्याला असलेला फायदा महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. त्यांचा देह जरी पवित्र असला पण आपल्याला त्याचा फायदा असा, त्या महात्म्यांचं भजन जर आपल्याकडून घडलं तर तयाच्या चिंतने तरतील दोषी. किती दोषी असू द्या, पण संत महात्म्यांचं नाम आपल्या मुखाला आलं तर जे भगवंताच्या भजनानं फळ मिळतं तेच संतांच्या भजनाने फळ आहे. म्हणून तर आपल्या संप्रदायामध्ये जेवढं रामकृष्ण हरीला महत्व तेवढं ज्ञानदेव तुकारामला महत्व. जो भगवत नामाचा परिणाम होतो तोच ज्ञानोबा आहे तुकोबारांच्या नामाचा परिणाम आहे. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे, हे का नाही? तुका म्हणे पापे संताची जपे. हा फायदा आहे तयाच्या चिंतने तरतील. किती दोषी असू द्या पण त्याचं चिंतन, संतांचं चिंतन घडलं की मग तरतील दोषी. किती दोषी म्हणजे जवळपास एखाद्या माणसानं 10-12 बॅलर भरून दारू पिली असल, पोत्यानं तंबाखू खाल्ली असल, 10-12 कोंबडे मारले असतील, 20-25 बकरे मारली असतील. म्हणजे एवढं कुठं राहते का असं म्हणसाल तुम्ही, पण तेवढंच राहते, फक्त आपण मोजत नाही म्हणून बरं आहे. दारू पिणाऱ्याचं गणित आहे काही बॅलरवर जाते होय, ते टँकरवर जातात मोजत नाही म्हणून बरं आहे. तंबाखू खाणाऱ्याचं का पिशवीवर भागते होय, पोत्यावर जाते मोजत नाही म्हणून बरं आहे. पण एवढा जरी दोषी असला, तुकाराम महाराजांचं नाव घेतलं, ज्ञानोबारांचं नाव घेतलं की तयाच्या चिंतने तरतील दोषी. कसं काय तरेल हो? आमचं का पाप कमी आहे का? महाराज म्हणले पाप किती असू द्या पण जळतील राशी त्याच्यामुळं तो तरेल. किती पाप डोंगर आहे आपलं. एखादी वेळेस माणसाला पुण्य किती केलं हे विचारल्यावर सांगता येतंय, पण पाप किती केले असं विचारल्यावर सांगता येत नाही. बघा, पुण्य सांगता येईल, एवढ्या वाऱ्या केल्या, हे सप्ती केली, कीर्तन केली, पंक्ती घातल्या, या न्यायानं पुण्य सांगता येतं, पण पाप किती केले असं विचारलं तर सांगता येत नाही. बघा, पाप म्हणाल तर डोंगर एवढी पाप आहेत आपली, नकळत कितीतरी पाप आपल्याकडून होऊन गेलेले आहेत, घडलेली आहेत. पण पापाची डोंगर जरी असली का नाही आपल्या जीवनामध्ये, पण मात्र जो भगवंताचा नामाचा परिणाम ज्ञानोबांनी सांगितलं, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. माझ्या कमरे एवढं आलेलं गवत, त्याच्या पेंड्या बांधल्या बनीम रचली. इकडे काय म्हणतात वळई गंज, गंज गंज रचली. असं केवढी मोठी गंज, ती मोठ्या डोंगरा एवढी गंज आहे वाळलेल्या गवताच्या पेंड्याची. मला सांगा मावशी, वाळलेल्या गवताची ती गंज जाळायसाठी किती मोठा हेंड गाणं लागल हो? किती काडीचे पेटे लागतील? एक काडीची पेटी नाही, एक ठिणगी पुष्कळ आहे, एक काडी पुष्कळ आहे. गवताचा डोंगर जाळण्यासाठी जशी एक काडी पुष्कळ, तसं आपल्या आपल्या पापाचा डोंगर जाळण्यासाठी एक ठिणगी नामाची पुष्कळ. सगळं जळून खाक होतं. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले, आहे का नाही? नामनती यावती शक्ती पाप निरहरणी हरे स्थावत करीत न शक्नुती पातकम पातकी जनहा. माणसं जेवढा पाप करण्याचा विचार करू शकत नाहीत, पण त्याच्या सुद्धा पलीकडचं पाप जाळण्याची ताकद या नामात आहे. विचार सुद्धा करू शकत नाहीत आपण, त्या पलीकडचं पाप जाळण्याची ताकद या नामात आहे. म्हणून 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, त्यासी ब्रह्मपदे ठाव, ऐसे शिवादी देव बोलिले. महाराज हे आम्हाला मिळेल कळालं, पण संतांची ही पवित्रतेची महिमा तुम्ही गाता, त्यांच्यानं आम्हालाही आमच्या जीवनातला पाप जाईल, तो माणूस तरेल असं म्हणता. नेमकं संत अजून कोणत्या उंचीला जाऊन पोहोचलेले आहेत ती उंची महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
दयाच्या चिंताने
दयाच्या चिंताने दयाच्या चिंताने दयाच्या चिंताने भगवती भगवती दयाच्या चिंताने दयाच्या चिंताने दयाच्या चिंताने. या उंचीला संत महात्म्यांचं जीवन पोहोचलेलं आहे. त्यांच्या पायाखालची माती मिळावी म्हणून धावत चालती मागे मागे देव त्यांच्या पाठीमागे धावतो, त्यांच्या चरणाची रज मिळावी म्हणून. ऐका काय झालं, एकदा देवाचं पोट दुखू लागलं. देवाचं पोट दुखाय आणि काही औषध खाऊ घातली कुठून आणून दिली, कसल्याही वैद्यांना दाखवलं, देवाला विचारलं आता बरं वाटतंय का, देवाने उत्तर द्यायचं नाही, दुखायले पोट. व्यवहारात काही माणसं अशी गाठ पडतात बघा, पोट दुखणारे. काही केलं, किती औषधं खाऊ घातली, कोणी डॉक्टरला दाखवलं तर त्याचं पोट दुखतंयच. डॉक्टर कटाळे होते अशा एका पेशंटवर उपचार करून. नाही ते औषधं खाऊ घातली, नाही तिथून कसलेही डॉक्टरांना दाखवलं, काही केलं, कसले उपचार केली, पण त्याचं काही पोट राहीच ना. डॉक्टर कंटाळून म्हणले अरे बाबा माझ्याकडली सगळे पर्याय संपले, सगळं करून बघितलंय, काही दिसत तर नाही, पण तरी तुझं पोट दुखतंय. नेमकं कवापासून पोट दुखलाय. मग मात्र त्यानं सांगायला चालू केलं, जेव्हापासून शेजारच्या घराला बोरला पाणी लागले का नाही तेव्हापासून पोट दुखायले. मला सांगा हे पोट कोणत्या दवाखान्यात गेल्यावर नीट होतंय हो? देवाचं असंच दुखायला होतं, काही केलं तर त्याचं पोट राहीच ना. नारदजी कटाळे, नारदांनी हात जोडली देवापुढे. नारदांना सांगितलं देवा आमचे पर्याय संपलेत म्हणे बाबा, तू सांग काय राहिले का, सगळं करून पाहिलं तरी तुझं पोट दुखतंय. देवानं सांगितलं माझं पोट राहील, पण त्याला औषध पर्याय एकच आहे. म्हणजे काय, संतांचे जो कोणी माझा भक्त आहे त्याच्या पायाखालची माती मला खायला दिली की माझं पोट राहील. अशी शब्द देवाच्या मुखातून ऐकली की नारदानं आपली पायादी माग घेतली. नारदांनी सांगितलं अरे जगाच्या मालक आहेस तू, कोण भक्त असा जगात मिळेल की पायाखालची माती जगाच्या मालकाला खायला देईल, सहज आहे काय. नारदांनी पाठीमाग पाय घेतलेली पाहिली होती. भगवंतांनी सांगितलं नारदा तू एक देणारा दिसत नाहीस, पण जगात काय माझे भक्त कमी आहेत का, कुठून या. नारद घराच्या बाहेर पडले. बाहेर येऊन विचार करतात जावं तरी कुण्या भक्ताच्या घरी. नारदांना लक्ष आलं दुसऱ्याचे घर फिरत बसण्यापेक्षा देवाचे जरी घर फिरलं तर 7-8 दिवस त्याच्यात जाते. 16,108 घर फिरले. जरा पुढं पुढं सरकून बसता का तुम्ही माय, मागच्या लोकांना जागा नाही आता, तुम्ही भरा ते जरा पुढची जागा. तुम्ही सारखा मध्ये जरी काम असलं तर भरा. उग सरकली आणि तर सरा सरा. उन्हात बसलीत मागची, सारखा पुढं पट 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 पट. हा बसा बसा. ऐका इकडे लक्ष द्या. काय सांगत होतो तुम्ही? हा हा 16,108 घर फिरले नारदांनी, कुणी माती दिली नाही. नारदांना वाटलं होतं आईसाहेब तर माती देतील, रुक्मिणी आईसाहेब तर माती देतील, पण आईसाहेबांनी उत्तर दिलं नारदा आमचे पती आहेत ते, आणि आमच्या मालकाला आमच्या पायाखालची माती देऊन आम्हाला कुठल्या नरकात पडावं लागेल, किती यातना भोगा लागतील याची जाण आहे आम्हाला, आम्ही नाही देऊ शकत माती, जा म्हणे कुठे. नारदांचा निराश चेहरा झाला आणि जावं आता कोणाकडे हा प्रश्न पडला. नारदांच्या लक्षात आलं देवावर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या गवळणीशिवाय माती कोण देणार नाही. देवाचंही ज्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम आणि गवळणीचे ज्यांच्या देवावर वेड्यासारखं प्रेम, ते देवाच्या आणि गवळणीच्या प्रेमाची उंची एवढ्या वरची आहे किती कौतुकाने आपल्याला संप्रदायाने प्रमाणाने आपल्या पुढे ठेवलेली आहे. आता वेळ घालत नाही हे सगळ्यामध्ये, तरी सोपं सांगतो तुम्हाला. गवळणीची अपेक्षा असायची देवाच्या बाबतीत, आपलं गणित भक्तीचं वेगळं आहे आणि गवळणीच्या भक्तीचं गणित वेगळं आहे. देवाला गवळणी म्हणायच्या देवा जवळ यायचं नाही बरं माझ्या, गवळणी देवाला म्हणायच्या माझ्या जवळ यायचं नाही, पण तरी सुद्धा देव त्यांच्या पाठीमागं पुढं त्यांच्यासोबत खोड्या करायचा, खेळायचा. काय देवानं प्रेम केलं असेल गवळणीवर. गवळणी देवाला म्हणायच्या देवा रे नंदलाला तू छेडू नको रे, धरोनिया पदराला ओढू नको रे, रे नंदलाला तू छेडू नको रे. माझ्या जवळ यायचं नाही देवा, माझ्यासोबत खोड्या करायचं नाही देवा, माझ्या जवळ यायचं नाही.
या उलट सांगायचं झालं तर कसं आहे माहितीये का, आता सगळ्याच्या पाठांतरात असलं तर सांगतोय. गवळणी देवाला म्हणायचे, देवा वीट आलाय रे तुझा, वीट तुझा होता रे पण गाठ पडली. पुन्हा कट करा बरं, हे शेप काय म्हणून म्हणाय, वीट तुझा होता रे पण गाठ पडली, कोण जाणे का तुझ्याशी प्रीत जडली. वीट तुझा होता रे पण गाठ पडली, मधुर मुरली चारे तू स्वर छेडिला, कसा गोड बोलून तू काटा काढिला. ग बाई 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 ऋतला पायी काटा, या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलून तू काटा काढिला. ग बाई 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 ऋतला पायी काटा. तुम्हाला ऐकायला बरं वाटतंय का नाही? मला फक्त याच्यातला हा भाव सांगायचा आहे, वीट तुझा होता रे पण गाठ पडली. वीट आला देवा तुझा असं म्हणल्यानंतर सुद्धा देवानी त्यांच्या पाठीमागं पुढे असावं. काय देवानी प्रेम केलं असेल. गवळणींच्या प्रेमाची गणिती रसखांजींनी सांगितली बघा आपल्याला. शेष गणेश महेश दिनेश सुरेश ही जाही निरंतर गावे, जाही अनादि अखंड अछेद अभेद ही सुभेद बतावे. नारद से सुख व्यास रटे पची हारे तऊ पुरी पार न पावे, ताही अहेर की छोवरी आछची वा भरी छाछ पे नाछ न छावे. ऐका ऐका, सोपा आहे. भगवंताला काही जण नित्य गाणारे आहेत, गाता आलं नाही. शेष महेश गणेश दिनेश सुरेश ही जाही निरंतर गावे, जमलं नाही, गाता आलं नाही. एवढंच असं नाही, वेदांनी त्याचं वर्णन वेगवेगळ्या अंगाने केलं. जाही अनादि अखंड अछेद अभेद ही सुभेद बतावे, वेदाला सुद्धा तरी पुरेपूर वर्णन करता आलं नाही. एवढंच असं नाही, नारद से शुक व्यास रटे पची हारे तऊ पुरी पार न पावे. नारदांपासून व्यासांपासून प्रत्येकाने त्याचं गुणगान केलं, पण मात्र पुरेपूर पार गाठता कोणाला चाला नाही, हरली सगळी. पण असा असणारा देव वरी कोणाला जमला नाही. गवळणीच्या बाबतीत मात्र ताही अहेर की छोवरिया छचिवा भरी छाछ पे नाछ न छावे. मला पाठ करायला 15 दिवस गेले थे. ताही अहेर की छोवरिया छचिवा भरी छाछ पे नाछ न छावे. म्हणजे अर्थ याचा सोपा आहे. ताही अहेर की छोवरिया, गवळ्याच्या पोरी, छोवरिया छचिवा भरी छाछ, ओंझळभर ताक देते देवाला म्हणायच्या. ओंझळभर ताक देते देवा तुला, नाचून दाखव. नामदेवांनी या प्रसंगाचं खूप गोड वर्णन केले. नाच रे तो कृष्णा मला पाहू दे नयनी, देवा नाचून दाखव, तुला ओंझळभर ताक प्यायला देते. असं गवळणीनं म्हटलं की जगाचा मालक ओंझळभर ताक देते म्हणले की नाचून दाखव. उभा राहून या कैसा हलवे तो बाहू, लगे लगे देवानी नाचा. मला सांगा, हे देवानी केलेलं गवळणीवरचं प्रेम आहे. मग नारदांच्या लक्षात आलं यांच्याशिवाय माती कोण देणार नाही. वृंदावनात नारदजी आले, नारदांना पाहिलं, गवळणीनं दंडवत घातला, देव बरा आहे ना विचारलं. मग नारदांनी सांगितलं, तो बरा नाही म्हणून तुमच्याकडे आलोय. म्हणजे काय कारण? त्याचं पोट दुखायलंय. म्हणजे पोट दुखायला इथं काय करता तुम्ही? म्हणजे इथं औषध न्यायला आलोय मी. म्हणजे काय औषध? जो कोणी भक्त त्याच्या पायाखालची माती जगाच्या मालकाला खायला देईल त्याचं पोट राहील. गवळणी म्हणल्या फक्त एवढंच होय, थांबा. वृंदावनातल्या मातीचा ढिगारा केला गवळणीनं. मातीवर थांबल्या, नाचून भजन करू लागल्या. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, मेरे बाकी बिहारी नंदलाल मेरो है. नाचून भजन केलं. आणि नाचून भजन करून करून नारदांनी त्यांना सगळ्यांना शांत केलं. शांत झालेल्या गवळणी, भगवंताच्या विराहात नाचून भजन केलेल्या गवळणी शांत झाल्या. मुठभर माती नाचलेल्या ढिगाऱ्यावरची माती हातात घेतली, नारदांपुढे हात केला गवळणी. नारदांना म्हणू लागल्या, नारदा ही घ्या माती, देवाला थोडीशी खायला द्या, उरलेल्या मातीची धूळ देवाच्या कपाळाला लावा, त्याचं पोट राहील. नारदांना हे पटलं नाही ना. एखाद्या डॉक्टरनं सांगावं असं गवळणी सांगायला, थोडी खायला द्या, कपाळाला लावा, त्याचं पोट राहील. नारदांना आवडलं नाही. नारदजी गवळणीनं म्हणतात, तुम्हाला काही वाटत नाही का? म्हणले काय? जगाचा मालक आहे,
या जगाचा चालक आहे. तुम्ही तुमच्या पायाखालची माती जर त्याला खायला दिली तर कुठल्या नरकात पडावं लागेल की ती यातना भोगावं लागतील याची काही जाण आहे का तुम्हाला? गवळणीने दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. गवळणी नारदांना म्हणल्या, नारदा, आमच्या पायाखालच्या माती देण्यात जर जगाच्या मालकाचं पोट राहत असेल तर मोबदल्यात आम्ही कुठलाही नरक भोगायला तयार आहेत आणि किती यातना भोगायला तयार आहेत, फक्त त्याचं पोट राहिलं पाहिजे. नारदांनी हे उत्तर ऐकलं, दंडवत घातला गवळणीच्या चरणाशी. मुठभर माती घेतली, नारदजी देवा पुढे आले. माती पाहिल्या नारदांच्या देवाच्या लक्षात आलं, ही माती माझ्या वृंदावनातली आहे. मातीची फक थोडीशी तोंडात टाकली आणि उरलेल्या मातीची धूळ भगवंतांनी कपाळाला लावली. कपाळाला लावत 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 देवानी नारदांना उत्तर दिलं, नारदा, माझं पोट राहिलं बघ. एक सांगू का तुम्हाला, मला तर वाटत नाही बाबा देवाचं पोट दुखत असेल, मला तर वाटत त्याच्यामुळे सगळ्याचं दुखल. इथं बस. पण मात्र देवाचं पोट दुखल असं नाही. पण देव म्हणतो माझं पोट राहिलं बघा. कदाचित देवाचं पोट दुखलं जरी ना, पण देवाचं पोट दुखल्यानंतर तुझा त्याला जहल औषध संतांच्या चरणराजाशिवाय दुसरं भेटणार सुद्धा नाही. तितकंच खरं आहे. ज्ञानोबांच्या समाधी प्रकरणात आलेलं एक चरण आहे बघा. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजरी केशराज, त्यांचे मस्तकी वाहत असे. माऊलींची पूजा पंढरीनाथांनी स्वतःच्या हाताने केली. एवढंच नाही, मग काय केलं पांडुरंगाने, मग चरण तीर्थ घेतले. माऊलीची पाय धुतली पांडुरंगाने. तेने समस्त मंदिर शिंपिले, सगळा परिसर पवित्र केला आणि तरी चरणाचं तीर्थ उरलं. मग मात्र आपणा मुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो मी. माऊलींच्या चरणाचं तीर्थ प्राशन करून देवानं दिलेलं वाक्य आहे, म्हणे कृतकृत्य झालो मी. हा माझ्या ज्ञानोबांच्या चरणाचा महिमा आहे. म्हणून देव इच्छिरज चरणाची माती, दावत चालती मागे मागे. ठीक आहे महाराज, मग अशी संत ज्यांच्या चरणारजाची अपेक्षा भगवंतानी करावी, त्या संतांना काही अपेक्षा आहे का? महाराज म्हणले, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. ज्यांच्या कंठामध्ये भगवत भजन आहे त्याला काय अपेक्षा असणार आहे? या एक अंगाने याचा विचार होतो, पण तसा अर्थ खरा करता येत नाही बरं याचा. या चरणाचा अर्थ वेगळा होतो जरा. पण मी मागा अपेक्षा देवा संतांच्या चरणारजाचे सांगितल्यामुळे मी तसं सांगितलंय. पण याला दुसऱ्या अंगाने जर विचार करा, खरा तोच अंग आहे, पण ते म्हणजे असं भगवत चिंतन करून त्या महात्म्यामध्ये आणि देवामध्ये फरक करता येत नाही. या न्यायानं खरं आहे. वेगळी आहे का नाही, काय त्या उरले वेगळे अनेक, वेगळी करता येत नाही. देव आणि संत हे वेगळे म्हणता येत नाही. काय कारण? महाराज सांगतात, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. ज्यांच्या कंठामध्ये भगवत भजन आहे त्याला आणि देवाला वेगळं करता येत नाही बाबा. ते दोघं सारखेच आहेत. म्हणजे सोपं सांगतो तुम्हाला, जसं माग शरीराची 3 परिणाम सांगितले होते. कोणते? माऊलीच्या 2 ओळीतून सांगितले होते का नाही? आहेत ना ध्यानात? उग होय तर म्हणा. 3 परिणाम 2 ओळीतून सांगितले होते. ते 3 परिणाम ज्ञानोबाने मात्र वासुदेवातून एकाच कडीत आणले बघा. बांबावसी जनी शरीर करदळी स्तंभ, भस्म कुर्मी विष्ठा, उभे आहे तो सुशोभ. भाविता किटकी झाली भृंगी, ते क्रमिले नभ. आहे का नाही? ज्ञानोबा दृष्टांत देतात. भगवत चिंतन करून तो देवाशी कसा एकरूप होतो कळण्यासारखं हे तत्वज्ञान आहे. विज्ञानाला सुद्धा भुरळ पाडणारे हे तत्वज्ञान आहे ज्ञानोबारांचं. बघा तुम्ही भिंगोरेटी नावाची ती किडा बघितलाय का हो? कुंभारीण म्हणतात बघा काही परिसरात. कुंभार ते घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यात मातीचं घर करते. एक विशिष्ट प्रकारची आळी आणून मध्ये ठेवते आणि ती भिंगोरेटी किती बाहेरून जाऊन आली की आल्या टोच्या मारते. एवढ्या वेदना होतात मधल्या आळीला. मरणाच्या भीतीनं एवढा ध्यास करते त्या भिंगोरेटीचा. ज्ञानोबारीने जसा हा परिणाम सांगितला, नाथ महाराज त्याचा परिणाम सांगतात. भिंगोरेटी किटकी ते धरी, ते भिंती माजिले घरी, ते मरण भये ध्यान करी निरंतर भ्रमरीचे. मरणाच्या भीतीनं ती आळी आता मला येऊन टोचते का काय, मला मरणाप्राय वेदना होऊ लागल्यात, या ध्यासानं ती मधली आळी त्याचं चिंतन करते, त्या भिंगोरेटीचं चिंतन करते. तिचं चिंतन करत 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 ती मधली आळीची एक दिवशी भिंगोरेटी होऊन जाते. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी, किंवा जुने वारकरी पाठ म्हणायचे, तुका म्हणे आळी झाली भिंगोरेटी सगळी. हा विज्ञानाला सुद्धा भुरळ पाडणारा तत्वज्ञान आहे ज्ञानोबारांचं. बघा तुम्ही, मधली आळी ज्याचं चिंतन करते तीच एक दिवशी होऊन जाते. तसं मग मला सांगा, जर चिंतन करणारी आळी एक दिवशी भिंगोरेटी होत असेल तर भगवत चिंतन करणारा साधू देव का होणार नाही सांगा? तुकाराम महाराज सांगतात, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. मग असे देव आणि असे भक्त
हे दोघं जरी एकत्रित आले तर घडणार आहे तरी दुसरं काय महाराज अभंगाच्या शेवट तुका म्हणे देव भक्ताचा संगमा तुका म्हणे देव भक्ताचा संगमा